विचार करा, एखादा सामान्य माणूस आपलं संपूर्ण आयुष्य अगदी प्रामाणिकपणे आणि शांततेत जगतोय. पण पण अचानक एक दिवस पोलीस त्याच्या दारात येतात. हो, आणि त्याला अशा एका गुन्ह्याखाली अटक करतात जो त्याने कधी केलेलाच नसतो. अगदी बरोबर. त्याची कोणतीही चूक नसताना केवळ एका बंद दाराआड लचलेल्या खोट्या कहाणीमुळे त्याची अनेक वर्षे, त्याचा पैसा आणि समाजातली इज्जत अक्षरशः धुळीला मिळते. नक्कीच. आजकाल बघा, रस्त्यावरची भांडणं न्यायालयात जात नाहीत, तर थेट घराच्या आत खोटे गुन्हे रचून माणसांना अडकवलं जातं. हो ना? तर आजच्या या चर्चेत आपण पाहणार आहोत की एखाद्यावर असा खोटा गुन्हा दाखल झालाच तर एका साध्या कायदेशीर शब्दाचा आधार घेऊन न्यायालयात वर्षानुवर्षे खेटे न मारता थेट ती FIR कशी फाडून फेकली जाऊ शकते. आणि त्यासाठी 11 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असाच एक अत्यंत महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा निकाल आज आपण उलगडणार आहोत. समजून घ्यायचंय, समाजात वावरताना आपण अनेकदा पाहतो की लोकांच्या मनात खोट्या केसेसची एक अनामिक भीती असते. हो, ती असतेच. म्हणजे आपण गावाकडे किंवा शहरातही पाहतो की अनेकदा जुन्या वादातून, बांधावरून झालेल्या भांडणातून किंवा एखाद्या सातबारावरील चुकीच्या नोंदीच्या रागातून खोटे गुन्हे दाखल केले जातात. एखाद्याला कायमचं अडकवायचं असेल तर कायद्याचाच एक हत्यार म्हणून गैरवापर होतो. ही भीती किती खरी आहे? आता बघा, ही जी भीती आहे ना, ती 100% रास्त आहे. आणि दुर्दैवाने हेच आजच्या समाजाचं अत्यंत विदारक वास्तव बनत चाललंय. बापरे, म्हणजे लोक सूड उगवण्यासाठी कायद्याचा वापर करतात तर? हो, पूर्वी लोक बदला घेण्यासाठी हाणामारी करायचे. आता पद्धत बदलली आहे. आता लोक थेट पोलीस स्टेशन गाठतात. आणि केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, ज्याला आपण सामान्य भाषेत ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणतो, याच कायद्याचा गैरवापर होतो असं नाही. अच्छा, मग इतरही कायदे आहेत का असे? हो ना. हुंडाबळी, मानसिक आणि शारीरिक प्रताडणा किंवा घरगुती हिंसाचारासारख्या प्रकरणांमध्येही खोटे गुन्हे दाखल करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. कोणावर तरी दबाव आणायचा असेल, एखादी प्रॉपर्टी हडपायची असेल, तर हे कायदे थेट हत्यारासारखे वापरले जात आहेत. कारण या कायद्यांमध्ये थेट अटकेशी तरतूद असते, बरोबर? अगदी बरोबर. आणि त्याच अटकेचा धाक दाखवून समोरच्याला मानसिकरित्या संपवता येतं. हाच तर सर्वात मोठा प्रश्न आहे. समजा एखाद्या व्यक्तीने सूडबुद्धीने कागदावर असा खोटा बनाव रचलाच, सगळी कहाणी व्यवस्थित रचून पोलिसात तक्रार दिली, तर त्या सामान्य माणसाने किंवा एखाद्या गरीब शेतकऱ्याने करायचा कार? इथेच आपण कायद्याची अत्यंत महत्त्वाची बाजू समजून घेतली पाहिजे. कारण बघा, कायदा हा भावनेवर चालत नाही, तो शब्दांवर आणि तरतुदींवर चालतो. म्हणजे एखाद्याने रडून खोटं सांगितलं तरी कायदा पुरावेच बघणार? नक्कीच. मी तुम्हाला मगाशी उल्लेख केलेल्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989चे कलम 3 पोटकलम 1R आणि कलम 3 पोटकलम 1S यांचं अगदी सविस्तर उदाहरण देतो. आपण हे 3 सोप्या टप्प्यात समजून घेऊया. हो, म्हणजे अगदी सामान्य माणसाला समजेल असं सांगा. हो. सर्वात आधी पहिली गोष्ट, या कायद्याची नेमकी तरतूद काय सांगते. तरतूद अशी आहे की या कलमानुसार जर कोणी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एखाद्या विशिष्ट प्रवर्गातील व्यक्तीचा जातीवरून अपमान करत असेल, त्यांना जाणीवपूर्वक नीचा दाखवत असेल, तर तो या कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा ठरतो. अच्छा, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी अपमान होणं ही मूळ अट आहे. हो, हा झाला पहिला टप्पा. आता दुसऱ्या टप्प्याकडे येऊया. याचा सोपा गावरान अर्थ काय? याचा अर्थ असा की जर एखाद्याला 4 लोकांदेखत रस्त्यावर, चौकात किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केली, तरच तो या विशिष्ट कायद्याने गुन्हा मानला जातो. आणि जर ते घरात झालं असेल तर? बरोबर, तिथेच येतोय मी. जर हे सगळं बंद दाराआड, एखाद्याच्या खाजगी घरात किंवा जिथे बाहेरचे कोणीही त्रयस्थ लोक नाहीत अशा ठिकाणी घडलं असेल, तर या कलमांतर्गत तो गुन्हा ठरत नाही. अरे वा, म्हणजे ठिकाण खूप महत्वाचं आहे. अगदी. आणि तिसरा टप्पा, सामान्य माणसाला किंवा आपल्या शेतकऱ्याला याचा काय फरक पडतो? तर बघा, जर कोणी जुन्या रागातून थेट घरात येऊन असा खोटा आरोप लावला की यांनी मला घरात बोलावून जातीवाचक शिवीगाळ केली, तर तिथे कायद्याच्या मूळ अटीच पूर्ण होत नाहीत. म्हणजे सार्वजनिक ठिकाण ही अटच तिथे गायब असते. हो, हे जर सामान्य माणसाला समजलं तर विनाकारण होणारी अटक टळू शकते आणि तो स्वतःचा बचाव अत्यंत भक्कमपणे करू शकतो. एक सेकंद, इथे मला तुम्हाला थांबावं असं वाटतंय. तुम्ही आता जे म्हणालात ते खूप धक्कादायक आहे. काय झालं? म्हणजे जर एखाद्याने मला घरात बोलावून बंद दाराआड असा अपमान केला,
तर तो चालतो का? तो कायद्याच्या नजरेत गुन्हाच नाहीये का? हे थोडं विचित्र आणि अन्यायकारक नाहीये का? हा खूपच उत्तम आणि रास्त प्रश्न आहे. इथेच खरी गोम आहे बघा. बंद दारात अपमान करणं चालतं असं कायदा अजिबात म्हणत नाही. बरं. तो नक्कीच गुन्हा आहे, पण तो भारतीय दंडसंहितेच्या इतर सामान्य कलमांखाली, जसं की मानहानी किंवा धमकी देणं, याखाली मोडतो. तो ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली मोडत नाही. अच्छा, म्हणजे कायद्याचं स्वरूप बदलतं. पण यामागे नक्की काय तर्क आहे? तर्क असा आहे की ह्या कायद्याचा मूळ उद्देश काय होता, तर समाजातील एका विशिष्ट घटकाला सार्वजनिक ठिकाणी दिली जाणारी अपमानास्पद वागणूक थांबवणे. बरोबर. जेव्हा 4 लोकांसमोर अपमान होतो तेव्हा ती केवळ एक शिवी नसते, तर ते सामाजिक खच्चीकरण असतं. तो एक प्रकारचा सामाजिक बहिष्कार असतो. त्यामुळे कायद्याने पब्लिक व्ह्यू म्हणजे सार्वजनिक ठिकाण ही अट अत्यंत जाणीवपूर्वक टाकली आहे. हे खरोखरच खूप मोठं लॉजिक आहे. हो, जर घटना बंद दाराआड घडली, जिथे हे सामाजिक खच्चीकरण पाहण्यासाठी समाजच उपस्थित नाही, तर तिथे या कठोर कायद्याची कलमे लागू होत नाहीत. ज्याला हे समजलं तो खोट्या केसेसच्या जाळ्यातून नक्कीच वाचू शकतो. पण इथे लोकांचा एक खूप मोठा गैरसमज असतो बघा. कोणता? अनेकांना असं वाटतं की एकदा का अशी खोटी FIR दाखल झाली की सरळ उच्च न्यायालयात जायचं, तिथे न्यायाधीशांसमोर उभं राहायचं आणि सांगायचं की साहेब मी निर्दोष आहे, मी त्या दिवशी तिथे नव्हतोच, असं रडगाणं गायलं की न्यायालय लगेच न्याय देतं. हा समज कितपत खरा आहे? नाही, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. आणि याच गैरसमजामुळे अनेक लोक आपला वेळ आणि पैसा दोन्ही गमावतात. बापरे, मग खरं काय आहे? हे कायम लक्षात ठेवा, उच्च न्यायालय हे तुमचे पुरावे तपासण्यासाठी बसलेलं नाही. कोणी काय बोललं, शिवी दिली की नाही, त्या दिवशी तुम्ही गावात होता की शहरात होता, यासाठी साक्षीदार तपासणं हे काम खालच्या न्यायालयाचं म्हणजेच ट्रायल कोर्टाचं असतं. अच्छा, म्हणजे थेट उच्च न्यायालयात जाऊन रडगाणं गाऊन काहीच उपयोग नाही? अजिबात नाही. जर तुम्ही उच्च न्यायालयात जाऊन फक्त मी निर्दोष आहे असं म्हणत असाल, तर न्यायालय तुमची याचिका पहिल्याच दिवशी फेटाळून लावेल. मग उच्च न्यायालयात नक्की काय सिद्ध करावं लागतं? तिथे जाण्याचा उपयोग काय? उच्च न्यायालयात तुम्हाला पुराव्यांवर भांडायचं नसतं, तर तुम्हाला त्या FIR मधील कायदेशीर त्रुटी दाखवाव्या लागतात. कायदेशीर त्रुटी म्हणजे कशा? इथेच क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजेच CRPCचं कलम 482 किंवा आत्ता नव्याने लागू झालेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चा उल्लेख करणं अत्यंत गरजेचं आहे. याचा थोडा गावरान अर्थ सांगाल का? हो, याचा अगदी गावरान अर्थ सांगायचा तर या कलमाचा वापर करून उच्च न्यायालयाला असा एक विशेष अधिकार दिलेला आहे, ज्याद्वारे न्यायालय कोणतीही खोटी, बेकायदेशीर किंवा सूडबुद्धीने दाखल केलेली FIR थेट क्वेश करू शकतं. क्वेश करणं म्हणजे काय? क्वेश करणं म्हणजेच तो FIRचा कागद फाडून कचऱ्यात फेकल्यासारखे तो गुन्हा थेट मुळासकट रद्द करणे. तिथे कोणतीही सुनावणी पुढे चालत नाही, साक्ष नोंदवली जात नाही, केस तिथेच कायमची संपते. अरे वा, हा तर खूप मोठा अधिकार आहे. हो, पण त्यासाठी तुम्हाला FIR वाचून त्यात कायद्याची कोणती मुख्य अट गायब आहे हे उच्च न्यायालयाला दाखवून द्यावं लागतं. आणि हीच ती कायदेशीर साक्षरता आहे जी प्रत्येकाकडे असली पाहिजे. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. आणि हो, मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता आपण त्या ताज्या आणि अत्यंत महत्त्वाच्या निकालाकडे येऊया. हो, 11 मे 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने असाच एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्याची पार्श्वभूमी काय होती? तो खटला नेमका काय होता? हा निकाल गुंजन विरुद्ध स्टेट ऑफ NCT ऑफ दिल्ली या खटल्याचा आहे, ज्याचा क्रिमिनल अपील नंबर आहे 240/2026. 11 मे 2026 रोजी हा निकाल आला. या प्रकरणाची नेमकी पार्श्वभूमी काय होती? यात एका महिलेने, जिने तक्रार दाखल केली होती, तिने आपल्या स्वतःच्या भावजेईवर आणि तिच्या घरच्यांवर दिल्लीच्या कीर्तीनगर पोलीस ठाण्यात एक FIR दाखल केला. अच्छा, म्हणजे कौटुंबिक वाद होता हा. हो, या तक्रारीत तिने असा आरोप केला होता की 28 जानेवारी 2021 रोजी या भावजेईने तिच्या घरात घुसून तिला जातीवाचक शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. बापरे, मग पोलिसांनी काय केलं? या आरोपावरून पोलिसांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि कलम 506, कलम 34 अन्वये गंभीर गुन्हा दाखल केला. आता वरवर पाहता हा एक गंभीर गुन्हा वाटतो, पण जेव्हा या प्रकरणाच्या मुळाशी गेले तेव्हा लक्षात आलं की या दोन्ही बाजूंच्या कुटुंबात पैतृक जमिनीचा आणि प्रॉपर्टीचा एक खूप जुना वाद न्यायालयात आधीपासूनच सुरू होता. थोडक्यात सांगायचं तर हा घराचा किंवा जमिनीचा जो जुना वाद होता
त्याच समोरच्या पार्टीवर दबाव टाकण्यासाठी ही खोटी FIR दाखल करण्यात आली होती. अगदी बरोबर ओळखलात. पण मग जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोचलं तेव्हा न्यायालयाने यात नक्की काय निरीक्षण नोंदवलं? त्यांनी कोणते कायदेशीर मुद्दे पकडले? सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दात आणि कडक ताशेरे ओढत हा FIR थेट रद्द केला. त्यांनी यातील पुराव्यांवर अजिबात चर्चा केली नाही. त्यांनी थेट कायद्याच्या अटींकडे बोट ठेवलं. म्हणजे मगाशी तुम्ही जी पब्लिक व्ह्यूची अट सांगितली तीच का? हो, तीच. कारण काय तर FIR मध्ये स्वतः तक्रारदार महिलेनं असं लिहिलं होतं की ती घटना एका खाजगी घरात म्हणजेच रेसिडेन्शियल हाऊसमध्ये घडली होती. ती घटना रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी घडलेली नव्हती. अच्छा. आणि तिथे कोणी साक्षीदार होते का? नाही ना. आणि हेच सर्वात महत्त्वाचं आहे. जेव्हा हा प्रकार घडल्याचा दावा केला गेला तेव्हा तिथे कुटुंबातील सदस्यांशिवाय कोणतेही त्रयस्थ किंवा स्वतंत्र साक्षीदार उपस्थित नव्हते. म्हणजे कायद्याची जी मूळ अट आहे ती पूर्णच होत नव्हती. बरोबर. पब्लिक व्ह्यू म्हणजे सार्वजनिक ठिकाण, ती अट इथे गायबच होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट केलं की जर FIR वाचल्यानंतर त्यात कायद्यात सांगितलेल्या मुख्य अटीच अस्तित्वात नसतील तर असा खटला ट्रायल कोर्टात पुढे चालवण्याला काहीच अर्थ नाही. हा थेट कायद्याचा दुरुपयोग आहे. हे ऐकायला जेवढं सोपं वाटतंय तेवढंच ते गंभीर आहे. म्हणजे केवळ प्रॉपर्टीच्या वादात अडकवण्यासाठी तुम्ही कायद्याचा असा हत्यारासारखा वापर करू शकत नाही. नक्कीच नाही. आणि त्यातूनही FIR वाचताना त्यातले शब्द, घटनेचं ठिकाण आणि साक्षीदार यांची उपस्थिती किती बारकाईनं तपासली पाहिजे हे यातून सिद्ध होतं. पण मला एक सांगा, हा असा पहिलाच निकाल आहे का? नाही, हा अजिबात पहिला निकाल नाही. सर्वोच्च न्यायालयानं याआधीही वेळोवेळी अत्यंत कडक शब्दात अशा खोट्या केसेसविरुद्ध निकाल दिले आहेत. अरे वा. असे कोणते महत्वाचे खटले आहेत ज्यांचा आधार एखादा सामान्य माणूस घेऊ शकतो? मी या संदर्भात 2-3 क्विक फॅक्ट्स म्हणून जुन्या आणि अत्यंत महत्त्वाच्या खटल्यांचे दाखले देतो, जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत. पहिली फॅक्ट बघा. डॉक्टर सुभाष काशीनाथ महाजन खटला. हा खूप गाजलेला खटला होता ना? हो. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं की या कायद्याचा वापर अनेकदा निष्पाप लोकांना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि वैयक्तिक सूड उगवण्यासाठी केला जात आहे. जर एखादा FIR प्रथमदर्शनी खोटा आणि अतिशय चालाखीनं दाखल केलेला असेल तर तो थेट रद्द करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे. क्या बात आहे. आणि दुसरी फॅक्ट? दुसरी फॅक्ट आहे पृथ्वीराज चव्हाण खटला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने अशा FIR बाबत काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. अशा प्रकरणांमध्ये केवळ कोणीतरी तक्रार दिली म्हणून लगेच अटक न करता आधी प्राथमिक चौकशी म्हणजेच प्रिलिमिनरी इन्क्वायरी केली जावी, जेणेकरून कोणत्याही निष्पाप व्यक्तीला विनाकारण तुरुंगात जावं लागणार नाही. खूपच छान. आणि तिसरा खटला कोणता? तिसरी फॅक्ट आहे शाहजहान शकीरा खटला. यामध्येही सर्वोच्च न्यायालयाने खोटे गुन्हे थेट कसे रद्द करावेत याच्या विस्तृत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जेव्हा कौटुंबिक किंवा दिवाणी स्वरूपाचे वाद असतात आणि त्यांना जाणीवपूर्वक क्रिमिनल अँगल दिला जातो तेव्हा ते गुन्हे कसे ओळखायचे हे या खटल्यात सांगितलं आहे. म्हणजे हे तिन्ही खटले खूप महत्त्वाचे आहे. हो. आता विचार करा, जर सामान्य नागरिकाला ही पब्लिक व्ह्यूची कायदेशीर त्रुटी आधीच माहीत असती तर आजवर किती जणांचा नाहक त्रास, पोलिसांचा ससेमिरा आणि वकिलांची फी वाचली असती नाही का? कायद्याचं ज्ञान नसणं हेच आपल्या समाजातील अनेक समस्यांचं मूळ आहे. मग आता समजा एखादा सामान्य माणूस अशा परिस्थितीत अडकलाच तर त्याने सुरुवातीला कोणती पावले उचलावीत? अशा परिस्थितीत घाबरून न जाता डोकं शांत ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. मी ह्यासाठी एक अत्यंत सोपी 3 टप्प्यांची चेकलिस्ट देतो. ती प्रत्येक सामान्य माणसाने नेहमी लक्षात ठेवावी. हो, सांगा. ही चेकलिस्ट खूप महत्वाची ठरेल. पहिला टप्पा मिळवा. सर्वात आधी न घाबरता, कोणत्याही दबावाला बळी न पडता FIRची प्रत मिळवा आणि ती अतिशय शांतपणे ओळ न ओळ वाचा. त्यात नक्की काय आरोप लावले आहेत ते समजून घ्या. दुसरा टप्पा काय आहे? दुसरा टप्पा तपासा. कायद्यात सांगितलेल्या मुख्य अटी, जसं की आपण आत्ता पाहिलेली सार्वजनिक ठिकाण किंवा पब्लिक व्ह्यूची अट, त्या FIR मध्ये नमूद आहे का हे बारकाईने तपासा. घटना कुठे घडली, कोण उपस्थित होतं, हे FIR मध्ये काय लिहिलंय ते पहा. आणि जर या अटी नसतील तर? तिथेच येतोय आपला तिसरा टप्पा. धाव घ्या. जर या कायदेशीर अटी त्या FIR मध्ये जुळत नसतील
घटना बंद घरात घडल्याचं लिहिलं असेल तर खालच्या न्यायालयात पुराव्यांवर भांडत वर्षानुवर्षे खेटे मारण्यापेक्षा थेट चांगल्या वकिलांमार्फत उच्च न्यायालयात धाव घ्या. म्हणजे तिथे जाऊन ती केस थेट रद्द करता येते. अगदी. CRPC 482 किंवा आताच्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलमाखाली या कायदेशीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून FIR थेट रद्द करण्याची मागणी करा. ही एक छोटीशी प्रक्रिया संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकते. क्या बात आहे. ही चेकलिस्ट खरंच खूप मोठी ताकद आहे. कारण अनेकदा लोक पोलीस स्टेशनची पायरी चढायलाच घाबरतात आणि दबावाखाली येऊन चुकीचे निर्णय घेतात. हो ना, तडजोड करतात किंवा नाहक पैसे मोजतात. बरोबर. तर आपण आजच्या या संपूर्ण आणि अत्यंत सविस्तर चर्चेचा एक वेगवान आणि सोपा रिकॅप घेऊया. आपण आज पाहिलं की खोटा FIR दाखल झाला म्हणून खचून जाण्याची अजिबात गरज नाही. कायद्याच्या कलमांमध्येच अशा पळवाटा आणि कायदेशीर त्रुटी लपलेल्या असतात, ज्यांचा वापर करून उच्च न्यायालयातून थेट तो खोटा गुन्हा रद्द करता येतो. हो, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या 11 मे 2026च्या गुंजन विरुद्ध दिल्ली राज्य या ताज्या निकालाने हे पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. अगदी. जर कायद्याच्या मूळ अटी जसं की सार्वजनिक ठिकाणी झालेला अपमान पूर्ण होत नसतील तर केवळ सूडबुद्धीने दाखल केलेली खोटी FIR न्यायालयात एक दिवसही टिकू शकत नाही. आता बघा, ही सगळी माहिती आज इथून पोचली, पण अजूनही समाजात असे लाखो लोक आहेत जे या माहितीअभावी अंधारात आहेत. हो, आणि रोज अन्याय सहन करत आहेत. म्हणूनच असे नवनवीन कायदे, सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निकाल आणि मूलभूत अधिकारांबद्दल कायम जागरूक राहण्यासाठी महसूलशाही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील चर्चेसाठी कोणत्या कायदेशीर विषयावर सोप्या भाषेत माहिती हवी आहे हे खाली कमेंट्समध्ये सुचवायला अजिबात विसरू नका. नक्कीच. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट. अनेकदा असं होतं की केस होते आणि आपण वकिलाकडे जातो. आजकाल वकिलांची फी हजारो लाखो रुपयांत असते, पण स्वतःच्या केसची कायदेशीर बाजू आधीच समजून घेता आली तर तो तर खूपच मोठा फायदा होईल. हो, सर्वोच्च न्यायालयाचे असे अत्यंत महत्त्वाचे निकाल, त्यांच्या PDF प्रती आणि त्यांचे अगदी सोप्या गावरान भाषेतील अर्थ रोजच्या रोज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलचा WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये आजच सामील व्हा. खूपच उत्तम उपक्रम आहे हा. ही अत्यंत मोलाची माहिती मर्यादित ठेवू नका. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि सर्व WhatsApp ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल आणि कोणावरही खोट्या गुन्ह्यामुळे अन्याय होणार नाही. नक्कीच. लवकरच भेटू कायद्याच्या अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.